सर नमस्कार. नमस्कार अंकिताजी, बोला. पेनाइल स्प्लिंट काय असते आणि त्यामुळे लिंगाचा आकार वाढतो का? आणि पेनाइल स्प्लिंट करायचे असेल तर कुठे यावे लागेल? वा वा अच्छा अंकिता, अच्छा. छान तुमच्या प्रश्न. पार्टनरचं वय सांगता मला? त्यांचं 42. अच्छा, ओके. खूप छान प्रश्न आहे, सांगतो मी तुम्हाला. मी नेहमीच म्हणतो बघा, आपल्या पार्टनरची काळजी असणं, हो, हे आपल्या महत्त्वाचं. पार्टनर बद्दल तुम्ही प्रश्न विचारणं. अहो, बऱ्याचदा तुम्हाला गोष्ट सांगू महत्वाची, की काही कारणामुळे समोरच्याला कमजोरी आली तर दुसरा पार्टनर त्याला बऱ्याचदा टोमणे मारतो, बऱ्याचदा त्या ठिकाणी त्याला इन्सल्ट करतो. खरंय. या गोष्टी करायच्या नसतात, त्या ठिकाणी सपोर्ट द्यायचा असतं. आणि ह्या भगिनी ज्या बोलल्या की आपल्या पार्टनरसाठी खरंय. काही समजा ट्रीटमेंट असते का, आणि ही एक बाजूचं नाही. आणि आपल्या फिमेल पार्टला काही झालं तर त्यांना देखील त्यांना सुद्धा. पुरुषांनी विचारलं पाहिजे, यातनं खरंय. मी सांगणार आहे. नक्कीच. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्यामध्ये पेनाइल स्प्लिंट नावाची एक ट्रीटमेंट असते. काही जणांमध्ये त्या ठिकाणी कठोरता ताठरता मेंटेन राहत नसेल, काही जणांना गोळ्या चालत नाहीत, हेडॅक होतो, साईड इफेक्ट होतात. अशा केसमध्ये एक सिलिकॉनची रिंग असते, जी समोर एक गोल असते, पाठीमागे एक असते, त्याला कनेक्टिंग रॉड असतो. याला पेनाइल स्प्लिंट म्हणतात. ते स्प्लिंट फक्त तुमच्या लिंगाला आधार देत असतं, त्यामुळे त्याची लेंथ वाढत नसते. तर तुमची जेवढी स्ट्रेच पेनाइल लेंथ आहे तेवढीच लांबी ते मेंटेन ठेवतं. आणि अर्धवट इरेक्शन असणाऱ्यांना आणि इतर ट्रीटमेंट ज्याला चालू नाहीत अशा व्यक्तींमध्ये ते स्प्लिंट कामाला येतं. काही केसेसमध्ये स्क्रू मेकॅनिझम वाले स्प्लिंट असतात, ज्यामध्ये पी शॉर्ट थेरपी देऊन डेली त्याला जर स्ट्रेचिंग केलं तर इपिथिलियम ब्रेक होऊन नवीन इपिथिलियम बनतं आणि त्या ठिकाणी वाढ देखील होऊ शकते. पण महत्वाचं आहे, पी शॉर्ट थेरपी हे सेक्सॉलॉजिस्ट रॉलॉजिस्ट यांच्याकडनं घेतल्यानंतर ही ट्रीटमेंट देऊ शकतो. खूप छान प्रश्न आहे. मला वाटतं त्यांची समस्या सॉल्व्ह झाली असेल.